पिढ्यानपिढ्या, शतकानुशतक, युगानुयुग समाजातील काही घटक मानवीय जीवनापासून आणि मूलभूत हक्कांपासून वंचित राहिले होते. 20व्या शतकाच्या प्रारंभापासून समाजातील अशा घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम सुरू झालं. पण हे कार्य सर्वांपर्यंत पोहोचलंच असं नाही. समाजानं, जाती व्यवस्थेनं भरडल्या गेलेल्या तडवळ गावातील अशाच एका कुटुंबाची व्यथा, कथा, संघर्षगाथा. 1940च्या दशकातील काळ. स्वातंत्र्याच्या विचारांनी भारावलेले, मंतरलेले ते दिवस. पण भारतातील कोट्यावधी लोकांना स्वातंत्र्य कशाशी खातात याची कल्पना देखील नव्हती. त्यांना चिंता होती की मिळालेल्या चतकोर भाकरीत पूर्ण कुटुंब पोसण्याची. गावात घर नाही, रानात शेत नाही, प्रतिष्ठित व्यवसाय नाही, गावोगावी भिक्षा मागून जीवन कंठणं. अशा या कुटुंबाची वाटचाल होते ती गाढवाच्या किंवा घोड्याच्या पाठीवर, सतत, अथक. 13-14 जणांच्या या कुटुंबात जन्म झाला तो किसनचा. जन्माची ना तारीख माहीत ना वर्ष. भिक्षुकीसाठी वडील आणि चुलत्यांच्या ताफ्याबरोबर कधी या गावात तर कधी त्या गावात याचाही प्रवास सुरू झाला. आईबापाला कोणी जाणत्यांनी सांगितलं मुलांना शाळेत टाकावं, म्हणून त्यांच्या दबावानं शाळाही सुरू झाली. सुदैवानं थोरल्या भावाचं म्हणजेच माधवचं शिक्षण बोर्डिंगमध्ये सुरू झालं. त्या काळच्या गावातील आणि परिसरातील उदारमतवादी लोकांच्या सहकार्यानं, आर्थिक मदतीनं माधवच्या शिक्षणास मदत झाली आणि माधवचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. समाजात माणुसकी आणि चांगुलपणाचा पूर्णच अभाव नाही याची जाणीव बालवयातच किसनला झाली. अंदाजे 8व्या-9व्या वर्षी गावाच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेत किसनचा प्रवेश झाला. मास्तरांनी ठरवलेली जन्मतारीख निश्चित झाली, 5 जून 1939, आणि किसनचा बाळकृष्ण झाला. म्हणता म्हणता शाळेचे वर्ग संपले, शाळा बंद पडली, तसं शिक्षणही थांबलं. पुन्हा सुरू झाली ती भिक्षुकीसाठीची वडील आणि चुलत्यांबरोबरची वणवण, फरफट. भटकंतीच्या काळात भेटलेल्या काही देवमाणसांमुळे शाळा पुन्हा सुरू झाली. पण आईबापापासून दूर राहून शिक्षण पूर्ण झालं. ते 8 शाळा, 3 महाविद्यालय आणि 2 राज्य अशा खडतर प्रवासानंतर धारवाड महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. भिक्षुकी व्यवसाय करणाऱ्या समुदायामध्ये पहिला पदवीधर होण्याचा मान मिळाला. ह्या काळात कधी साथ मिळाली तर कधी लाथ, कधी प्रेमाचे 4 शब्द तर कधी आळ. अपमान, अवहेलना यांनी भरलेल्या संघर्षमय जीवनानं फार मोठं शिक्षण दिलं. प्रस्थापितांचं आणि शोषितांचं समीकरण उलगडलं. शिक्षण पूर्ण झालं, पण मनाला हुरहुर लागून राहिली ती आपल्या समाज बांधवांची. जन्मतः भिक्षेकरी किंवा गुन्हेगार असा पूर्वग्रह दूषित धब्बा असलेली, व्यसन आणि अंधश्रद्धांचे बळी ठरलेली ही मुलं-मुली केवळ शिक्षणापासूनच नाही तर माणुसकीपासूनही वंचित. महिला तर दुप्पट मागास. ही खंत घेऊनच हा युवक 1964 साली नशीब आजमावण्यास आला, तो स्वप्नांच्या शहरात, मुंबईत. पण संघर्ष काही संपला नव्हता. सुरुवातीचा काही काळ हा रेल्वे स्थानकांवर किंवा फुटपाथवर राहूनच काढावा लागला. मिळेल ते काम करावं लागलं. 6 महिन्यांच्या तपश्चर्येनंतर कुठे आशेचे किरण दिसू लागले. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत म्हणजेच फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये नोकरी लागली. दरम्यानच्या काळात गंगू वाकोडे या सुशिक्षित नोकरदार तरुणीबरोबर ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं.
1965 मध्ये भटक्या समाजात झालेला हा आंतरजातीय प्रेमविवाह म्हणजे काय तो गजब. पण खंबीर मनाच्या या जोडप्यानं समाजाची पर्वा न करता आपली वाटचाल चालूच ठेवली. समाजानं वाळीत टाकण्याचा पराक्रमही केला, पण काटेरी वाटेवर जीवन काढलेल्यास अशा भाकड धमक्यांची काय तमा. संसार चालू झाला, पण हृदयातील सल आणि मनावरील व्रण कायम राहिल्याने सरकारी नोकरी आणि संसाराची कसरत सांभाळतच महत्वाच्या कार्यास सुरुवात झाली. मुंबईतील पुलाखाली स्टेशनच्या कडेला राहणाऱ्या बेघर भटक्या विमुक्तांचं सर्वेक्षण, जागृती आणि संघटनेचं काम चालू ठेवलं. मुंबईसारख्या शहरात बेघरांच्या निवारा, आशापूर्ती, शिवजन, मित्राक्ष, वैनतेय, कृपासिंधू, मेघवाल समाज यासारख्या गृहनिर्माण संस्था स्थापन करून 500 पेक्षा जास्त बेघरांना हक्काचं घर मिळवून दिलं. समाजातल्या अनेक मान्यवरांचं प्रेम, सहकार्य, प्रतिसाद मिळू लागला. आणि या सहकार्यामुळेच दिनांक 9 जानेवारी 1972 रोजी सुमारे 25,000 भटक्या विमुक्तांची देशातील पहिली राज्यव्यापी ऐतिहासिक परिषद मुंबईत पार पडली. मुंबईतील या परिषदेस तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे अध्यक्ष श्रीयुत बाळासाहेब भारदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिद्द, सचोटी आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलो तर समाजातला चांगुलपणा जरूर साथ देईल असा आत्मविश्वास मिळाला. याच आत्मविश्वासातून या युवकानं ऐन तारुण्यात 1973 मध्ये पत्नीच्या संमतीनं सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. भटक्या विमुक्त जमातींची एकत्र चळवळ आणि संघटना सुरू करण्याचं देशातील प्रथम कार्य सुरू झालं. समाजात पत आणि प्रतिष्ठा नसलेल्या चर्मकार, सफाई कामगार, आदिवासी, भटक्या विमुक्तांमधील बेरोजगार युवकांच्या उद्योगशीलतेला चालना देण्यासाठी सहकारी पतसंस्था स्थापन केल्या. रुपये 10 लाख भाग भांडवल उभं करून दी मेघवाल समाज सहकारी पतसंस्था निर्माण केली. बेरोजगार चर्मकार समाज बांधवांसाठी समता चर्मोद्योग सहकारी संस्था स्थापन करून रोजगाराची संधी निर्माण करून दिली. दुर्लक्षित समाज बांधवांना खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं. पत्नीच्या मदतीनं समाजात अप्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबईतील 6,000 देवदासींचं सर्वेक्षण, पाहणी आणि संघटन केलं. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न याबाबतीत समाज आणि शासन दरबारी चर्चा घडवून आणली. महाराष्ट्रातील देवदासींचा पहिला मेळावा मुंबई इथं घेतला. या यशस्वी मेळाव्यानंतर राज्य शासनास देवदासींना दरमहा मानधन देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावाच लागला. अशिक्षित, साधनविहीन, राहण्याचं स्थिर ठिकाण नसणाऱ्या या दुबळ्या समाजाची एकत्र मोट बांधणं हे महाकठीण काम. परंतु ध्येयानं पछाडलेल्या या युवकानं हे काम लीलया पार पाडलं आणि भारताच्या इतिहासात भटक्या विमुक्तांची पहिली पायी शोधयात्रा 1987 मध्ये लातूर ते मुंबई दरम्यान यशस्वी पार पाडली. हजारो भटके विमुक्त आपल्या न्याय मागण्यांसाठी ह्या शोधयात्रेत सामील झाले. विधान परिषदेत आमदार होण्याच्या संधी चालून आल्या असता तडजोड करून सत्ता मिळवणं यानं नम्रपणे नाकारलं. पत्नीच्या सहमतीनं आणि मदतीनं सुरू केलेल्या समाजकार्याला यशाची जोड मिळाली. शासन दरबारी नोंद नसलेल्या या भटक्या विमुक्तांची सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चा होऊ लागली. ज्यांचं साधं ग्रामसभेतही प्रतिनिधित्व नसतं त्या भटक्या विमुक्तांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळालं. भटक्या विमुक्त जमातींचे वेगळे वर्गीकरण, वेगळ्या राखीव जागा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, स्वतंत्र संचालनालय, मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्माण झाला. सत्तेपासून दूर राहून परंतु लोकशक्तीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे जनमानसात या तरुणाबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आणि कुटुंबातील सर्वांचे अण्णा
हे या दुबळ्यांचेही अण्णा बनले. 3 दगडांची चूल पेटवण्यासाठी लागणारं सरपण चोरी करून किंवा भीक मागूनच मिळवाव्या लागणाऱ्या या समाजाला सन्मानाचं जीवन कसं मिळेल हा प्रश्न अजूनही अण्णांना भेडसावत होता. त्यांच्या पूर्वापार आणि अप्रतिष्ठित व्यवसायाचं परिवर्तन करून त्यांना श्रम आणि कष्टाचं महत्त्व पटवून देण्याची गरज होती. आणि म्हणूनच श्रम आणि प्रतिष्ठेवर आधारित व्यवसायाकडे नेण्यासाठी अण्णांनी विकासाचे नमुने आणि प्रयोग करण्याचे ठरविले. त्यासाठी 1989 मध्ये त्यांनी गाठला तो सोलापूर जिल्हा. भटक्या विमुक्तांच्या लोकसंख्येबाबतीत श्रीमंत असा सोलापूर जिल्हा. सोलापुरात भोगाव येथे माळरान जागा विकत घेतली. झाड म्हणून किंवा गवत म्हणून कसलाही लवलेश तिथे नव्हता. पाण्याची सोयही नाही. अशा उजाड माळरानावर पत्नी आणि स्वतः कष्ट करून 12 गुंठे निसर्गशेती जीवनाधार प्रकल्प यशस्वीपणे उभा केला. 5 माणसांचं एक कुटुंब स्वावलंबनाने जगू शकणाऱ्या शाश्वत विकासाच्या या प्रकल्पाला राज्य सरकार आणि अनेक संस्थांचे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. या प्रकल्पाची दखल केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली. मालमत्ता संपत्ती याचा हव्यास न धरता साधनविहीन भटक्या विमुक्तांसाठी साधन निर्मिती कशी होईल, ते मालक कसे बनतील, या उदात्त हेतून स्वकष्टार्जित 25 एकर जागा समाज विकास आणि संशोधन संस्थेला अण्णांनी दान केली. याबरोबरच या जातींकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी एकेका जातीच्या संघटना करण्याऐवजी सर्व भटक्या विमुक्तांची एकच भक्कम संघटना लोकधाराची स्थापना अण्णांनी केली. राष्ट्रीय पातळीवरील सर्व भटक्या विमुक्तांची पहिली संघटना म्हणून लोकधारेची ओळख आहे. लोकधारेच्या माध्यमातून अनेक आश्रमशाळांना जोडून जीवन शिक्षण प्रकल्प राबवला जातो. त्याचप्रमाणे महिला बचत गट, पारधी पुनर्वसन, अत्याचार निर्मूलन, कला साहित्य संस्कृती दस्तावेजीकरण, जातनिहाय सामाजिक आर्थिक पाहणी असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अण्णांच्या नेतृत्वाखाली पार पाडले जात आहेत. अण्णांच्या या निस्वार्थ सातत्यपूर्ण कार्याची परिणिती झाली ती पहिल्या भटक्या विमुक्त आयोगावर अण्णांची निवड होऊन. केंद्र सरकारच्या या पहिल्या आयोगाचे पहिले अध्यक्षपद आपणहून अण्णांकडे चालून आले. त्यांच्या या प्रचंड कार्याचा आढावा घेणं तसं कठीणच. त्यांच्या या सातत्यपूर्ण निस्वार्थ कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे, येत आहे. त्यांच्या या यशाबरोबरच त्यांना मिळालेलं सांसारिक यशही तितकंच महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. वैचारिक धोरणींनी जाती अंतासाठी सांगितलेल्या आंतरजातीय विवाहाचा मंत्र अण्णांच्या परिवारात दिलखुलासपणे अंमलात आणला गेला. रेणके कुटुंबातील आत्तापर्यंतच्या 12 विवाहांपैकी 9 विवाह हे आंतरजातीय आहेत. जातीपेक्षा प्राधान्य दिलं गेलं ते मानवी गुणांना. ज्ञानाची, शिक्षणाची कोणतीही परंपरा नसलेल्या साधनविहीन कुटुंबातील या तरुणाला शिक्षणाचं महत्त्व पटलं. त्याचा प्रभाव पुढील पिढीवर पडला आणि कुटुंबामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यावसायिक, साहित्यिक, प्राध्यापक यांचा समावेश झाला. लहान भाऊ डॉक्टर रमेश रेणके, निवृत्त महाव्यवस्थापक, मुंबई महानगरपालिका. सौ विशाखा रमेश रेणके विवाहानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीत. मुलगा कॉम्रेड अरुण रेणके पदवीधर तसंच कम्युनिस्ट चळवळीतील महत्त्वाचा कार्यकर्ता, तर पत्नी सौ सुनीता चावला रेणके संस्कृत प्राध्यापिका. अभय रेणके शिक्षक, तर पत्नी रुक्मिणी ही 12वी पास. अविनाश रेणके पदवीधर, तर दैवशालू 12वी पास. संगीता रेणके नरके बीकॉम, DBM आणि शासकीय नोकरीत. हरी नरके MA गोल्ड मेडलिस्ट आणि पुणे विद्यापीठात प्राध्यापक. सविता रेणके ननोरे पदवीधर आणि शासकीय नोकरीत. दिनेश ननोरे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. तृप्ती रेणके सोनी कम्प्युटर इंजिनियर.
धर्मप्रकाश सोनी व्यावसायिक, सीमा रेणके अंधारी फाईन आर्ट्स पदवीधर आणि शिक्षिका, जयेश अंधारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, ॲडव्होकेट पल्लवी रेणके कायद्याची पदवीधर, राहुल रेणके इंजिनियर आणि MBA, डॉक्टर सुचिता चौधरी रेणके BHMS PGDEMS, सौरभ रेणके सिव्हिल इंजिनियर, मिनल धुमाळ रेणके BA. मंडळी, ही कथा नाही, हे सरलेल्या आयुष्याचं सिंहावलोकनही नाही, किंवा आयुष्याच्या संध्याकाळी गत आठवणीत रममाण होण्याचं हे प्रयोजनही नाही. ही आहे मानवंदना, निस्वार्थ आणि निस्पृहपणे केलेल्या समाजकार्याला. ही आहे आदरांजली या अशा लढ्याला ज्यानं कोट्यावधी शोषितांच्या आणि वंचितांच्या आयुष्यात आशेचे आणि प्रगतीचे दीप उजळले आहेत. हा सलाम आहे 75 वर्षांच्या प्रदीर्घ, खडतर, संघर्षमय, यशस्वी जीवन प्रवासाला.